समर्थ. मला वाटते अंतरी त्वावसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. परम पूजनीय श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमन करते. आचार्य डॉक्टर सुनीलजींना साष्टांग नमस्कार करते. समर्थ रामदास स्वामींना साष्टांग नमस्कार करते. प्रभू रामरायाला मनापासून वंदन करते आणि राजू दादांना नमस्कार करते. आणि श्रोते हो, आपण जगदीश मूर्ती, आपण सर्वांना वंदन करते आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. आपला दासबोधावरती जो विषय सुरू आहे ते दशक 17वा आणि दशक 17वा प्रकृती पुरुष, त्यामध्ये समास 9वा सुरू आहे, तनु चतुष्टय निरूपण हा समास आपला सुरू आहे. त्या अंतर्गत काल आपण प्रकृती आणि पुरुष यावरती चिंतन केलं. आता प्रकृती आणि पुरुष या मध्ये जे चिंतन केलं काल आपण यावरती, याच्यामध्ये आपण काय काय बघितलं तो थोडासा आपण आढावा घेऊया आणि पुढच्या याला सुरुवात करूया. की काल आपण मूळ माया बघितली. मूळ माया म्हणजे ब्रह्म एकमेव अद्वितीय आणि त्याच्यावर केवळ संकल्प आणि मूळ माया. मूळ मायेनंतर गुण माया, जड माया आणि पंचधा प्रकृती, अशी ही सृष्टीची निर्मिती बघितली. गुण माया ही त्रिगुणात्मक आहे. याच्यामध्ये 3 गुण आहे आणि हे 3 कमी जास्त होतात गुण माया. आणि ह्या 3 गुणांचे अधिपती जे आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश, आणि ब्रह्मापासून जगताची निर्मिती, उत्पत्ती सत्वगुणापासून, रजगुणापासून विष्णू सर्व यांचं पालन करतो, आणि शिव म्हणजे महादेव हे संहार करते म्हणजे तमोगुणात. तर अशा प्रकारचे 3 गुणांनी युक्त 3 ब्रह्मा, विष्णू, महेश हे आपण काल बघितलं. आणि त्याच्यानंतर जडमाया, ही जी 3 तमोगुण प्रधान झालेली आहे ही सारी जडमाया आहे. आणि ही जडमायापासून आपण बघितलं की आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी. तर अशा प्रकारे पंचमहाभूते आपण काल सविस्तर बघितली. आणि प्रत्येक कार्यात कारणाचे गुण येतात, म्हणून ह्या सर्व सृष्टीमध्ये तोच व्याप्त आहे हा आपला निश्चितपणे भाव झाला पाहिजे. हे आपण काल सगळं सविस्तर बघितलं. कारण ब्रह्माचा आहेपणा आणि मायेचा नसणेपणा हे दोन्ही जे आहे, तर हे नसणेपणा तरी पण आपल्याला काय वाटते की मायाच आहे हे आपल्याला वाटते. पण श्रीगुरु ज्यावेळेस आपल्याला उपदेश करतात, ज्यावेळेस आपल्याला बोध करतात, त्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या समजतात आपल्याला. आणि तन्मात्रा बघितली आपण, 5 महाभूते शुद्ध आणि सूक्ष्म स्वरूपात होती.
तन्मात्रेच्या स्वरूपात होती, त्यावेळेस ती दिसत नव्हती आणि नंतर ती दिसावी म्हणून पंचीकरण करण्यात आलं आणि पंचीकरणाचा भाग सुद्धा आपण सविस्तर बघितला आणि सर्व भूते ही कळण्याच्या स्वरूपात आली आणि ही सृष्टी, ही प्रकृती आपल्याला दिसायला लागली. आता कालचा जो थोडासा भाग राहिला होता तो आपण पाहूया. मग ह्या प्रकृतीमध्ये जो मूळ पुरुष आहे, या मूळ पुरुषाविषयी तो कसा आहे? तो केवळ प्रकाशक आहे, केवळ प्रकाशक आहे, स्वयंप्रकाशित आहे. आणि हा म्हणून विवेक सिंधू मध्ये एक सुंदर ओवी दिलेली आहे आपण. बरं, विवेक सिंधू आणि मांडुक्य उपनिषदाचा वारंवार उल्लेख येणार आहे, कारण या समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की म्हणजे विवेक सिंधू आणि मांडुक्य कारिका ह्यांचा अभ्यास करावा हा प्रकरण पाहत असताना. म्हणून विवेक सिंधूच्या मुकुंदराज स्वामींनी जे विवेक सिंधू लिहिलेलं आहे त्याच्या मी ओव्या घेत आहे. तर मूळ पुरुषाबद्दल सांगितलेले आहे, तो कसा आहे? मूळ प्रकृती आणतू पुरुष साक्षीत्वे वर्ततू तिये ते असे तू जाणतू निज प्रकाशे. तो निज प्रकाश आहे. मूळ प्रकृतीमध्ये जे पुरुष प्रतिबिंबित होत, म्हणजे प्रतिबिंबित रूपाने साक्षी म्हणून राहतो, तिथे तो प्रकाशन करतो. कशाचं प्रकाशन करतो? की प्रतिबिंब जे आहे आणि त्या प्रतिबिंबाच्या माध्यमातून साक्षी रूपाने तो प्रकाशन करतो आणि तिला सुविषय ज्ञान होण्याचे सामर्थ्य देतो मायेला. म्हणून ईश्वर सर्वज्ञ सर्व साक्षी असतो, माया विशिष्ट साभास चेतन असं शास्त्र म्हणतं. हे ईश्वराचे स्वरूप आहे. ईश्वराचं स्वरूप काय आहे? माया विशिष्ट साभास चेतन. हे ईश्वराचं स्वरूप आहे. पहा, थोडस कठीण आहे पण शास्त्र आहे. एकदा जर आपण हे नीट समजून घेतलं तर निश्चित रूपाने आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे की मग ही प्रकृती कशी आहे आणि पुरुष कसा आहे, आपण दोन्हीची म्हणजे तुलना करू म्हणजे लक्षात येईल. तर प्रकृती जी आहे ही प्रगट होते, आपल्याला ही डोळ्यांनी स्पष्ट दिसते प्रकृती, आणि पुरुष अप्रगट आहे. तो आहेपणाने आहे, त्याचं सत्स्वरूप आहे, तो तिन्ही काळामध्ये आहे, तो केवळ आहेपणाने आहे. प्रकृतीचं प्रकाशन करावं लागतं आणि पुरुष स्वयं प्रकाशित आहे. प्रकृती जाणली जाते पण पुरुष कसा आहे? व तो जाणणारा आहे. सगळं जाणणारा तोच आहे. सगळं जाणतो तो, कोणाच्या मनात काय चाललं सगळं सगळं तो जाणतो. म्हणजे तो जाणणारा आहे आणि प्रकृती जाणल्या जाते. प्रकृती जाणण्यासारखी आहे आणि जाणून घेणारा पुरुष आहे. प्रकृती अचेतन जड आहे. कशी आहे ती? जड आहे. प्रकृती जड आहे आणि पुरुष कसा आहे? चेतन स्वरूप आहे. पुरुष हे शरीर जड आहे पण याच्यामध्ये आत्मा असणारा तो चेतन आहे. म्हणून आपण उठतो बसतो खातो पितो चालतो फिरतो, कारण चेतन स्वरूप आहे. तो चेतन मी चैतन्य स्वरूप आहे. यावरून ही दृष्टी आपल्याला येते आणि सविषय जाणीव हा प्रकृतीचा प्रांत आहे आणि निर्विशेष हे पुरुषात आहे. प्रकृतीमध्ये अनेक विकार असतात आणि पुरुष अविकारी आहे आणि सर्वाच्या अंतकरणामध्ये तो राहतो. अशा प्रकारे दोन्हीमध्ये फरक आहे. पण ब्रह्माचा आहेपणा आणि मायेचा नसनापणा. ब्रह्मावर जेव्हा विवर्त रूप माया भासू लागते तेव्हा त्या ब्रह्माला सोपाधिक ब्रह्म असं म्हणतात, कारण त्या मायेला कल्पित उपाधी असते आणि परमपुरुष याहून वेगळा आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रकृती आणि पुरुष आपण बघितलं आणि हे बघितल्यानंतर आता आपण आपला जो विषय आहे
प्रकृती आणि पुरुष आपण बघितलं. प्रकृती पुरुष पाहत असताना या सर्व जगतामध्ये अधिष्ठान रूपाने केवळ पुरुष आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. अधिष्ठान त्याच आहे आणि त्या अधिष्ठाना दृष्टी आपली व्हायला पाहिजे. तो अरूप आहे, त्याला रूप नाहीये, तो अरूप आहे, पण आहेपणाने आहे. म्हणून ह्या प्रकृती आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रकृती आणि पुरुष यावरती 10 समास समर्थांनी लिहिलेले आहेत. ते आपण पाहूया. आता समास 9वा, तनु चतुष्टय निरूपण. आता तनु चतुष्टय निरूपण आपण काल बघितलं. तनु चतुष्टय निरूपणाबद्दल. तनु म्हणजे शरीर, चतुष्टय म्हणजे 4. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हे चतुष्टय आहे, 4 अवस्था आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहत असताना त्याचं निरूपण करायचे. याच्यातलं नि म्हणजे जे नाही त्याचा विचार कशासाठी करायचा आहे? जे आहे त्याचा विचार करायचा आहे. आणि आहे काय? केवळ एक परमतत्व. बाकी सगळा असाराचा पसारा आहे. हा असाराचा पसारा बाजूला करायचा आणि सार तत्व तेवढं घ्यायचं आहे. आणि म्हणून देहबुद्धी आपली काढायची आहे आणि आत्मबुद्धी आपल्याला तयार करायची आहे. याच्यासाठी हे प्रकरण सांगितलेलं आहे. आणि हे सगळं पाहत असताना हा असाराचा पासारा बाजूला करून त्यावेळेस सार तत्व, त्याच्यामधलं जे निचोड आहेत, जे मुख्य तत्व आहे, ते आपल्या लक्षात येणार आहे. मग असाराचा पसारा काय हो? पहा, दिवाळी आली की आपण काय करतो? सगळी साफसफाई करतो. आणि सगळी साफसफाई करत असताना जे असार आहे, ह्या असाराच्या सगळ्या गोष्टी बाजूला करतो. जे आपल्या उपयोगाचं नाही ते सगळं आपण टाकून देतो ना. आणि घर कसं स्वच्छ करतो, आपलंच आपल्याला प्रसन्न वाटते. सगळ्यांना वाटते ना, दिवाळीचा अनुभव सगळ्यांना आहे ना. अगदी त्याप्रमाणे हा जगतातील असाराचा पसारा आपल्याला बाजूला करायचा आहे आणि सार तत्व तेवढं निवडून घ्यायचं आहे. त्या साराच्या ठिकाणी अधिष्ठान दृष्टी आपल्याला तिथे ठेवायची आहे. आणि याच्यासाठी हे प्रकरण समर्थांनी सांगितलेले आहे, तनु चतुष्टय निरूपण. आणि ह्या जे 4 देह आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, या सर्वाचा निराश करायचा आहे. म्हणून पहिली ओवी आहे याच्यातली, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. या दशकातील पहिली ओवी आहे समासातील की स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे 4 देह जाण, जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी. हे सगळं तुर्या जाणावी. तर आता एक एक आपण हे जे करू आणि हे जाणायचं आहे, याची ओळख करून घ्यायची आपल्याला. आणि ओळख करून त्याचं स्वरूप काय आहे हे पाहायचं. आणि त्याचं स्वरूप बघितल्यानंतर जो असाराचा भाग आहे तो सोडून द्यायचा आणि सार तत्व तेवढं घ्यायचं. म्हणून आता याच्यामध्ये स्थूल सूक्ष्म महाकारण ऐसे हे 4 देह जाणं, या 4 देहाविषयी आपण आधी जाणून घेऊया. आधी आपण स्थूल देहाबद्दल जाणून घेऊया. स्थूल देह म्हणजे काय आहे ह्याच्याबद्दल थोडीशी आपण हे करूया की स्थूल देह काय. हा आपला जो दिसणारा जो देह आहे ना, हा स्थूल देह आहे. आणि या स्थूल देहामध्ये काय काय हो, या दिसणाऱ्या स्थूल देहामध्ये काय आहे हे आपण थोडस पाहूया. की डोळ्यांना दिसणारा स्थूल देह काय आहे? डोळ्यांना दिसणारा, अन्नावर जगणारा आणि आकार असलेला, 5 फूट 3 इंच, 5 फूट 6 फूट, हा त्याचा काय आहे? आकार आहे. म्हणजे लठ्ठ आहे, रोड आहे, हा आकार आहे. तर अशा प्रकारे हा अस्थि मांसाचा 5 भौतिक, हे पंचमहाभौतिक जे आहे, 5 भौतिक देह हा स्पष्ट दिसतो. सगळ्यांना दिसतो ना हो हा देह. हा देह असा प्रकारे हा देह आहे. आता हा जो देह आहे, तर हा
6 अवस्थातून जाणार आहे. स्थूल देहाविषयी सगळ्यांना माहिती आहे, म्हणून त्याचं वर्णनही जास्त आहे. बाकीच्या देहाचं वर्णन एवढं नाहीये, पण स्थूल देहाविषयी आपण स्थूल देह आधी जाणून घेऊया. तर याच्यामध्ये हा 6 अवस्थातून जाणारा आहे. आता त्या 6 अवस्था कोणत्या आहे? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणीमते, क्षीयते आणि म्रियते. आता थोडक्यात हे आपण पाहू. अस्ति म्हणजे बीज रूपाने असणारा. त्याच्यानंतर जायते म्हणजे तो जन्माला येतो. वर्धते, हळूहळू त्याची वाढ होते. आधी किती ग्रॅमचा होता? एक 4-5 ग्रॅमचा. नंतर हळूहळू त्याची वाढ झाली. मग हळूहळू किती ग्रॅमचा झाला? मोठा होत गेला तो. आणि असा त्याच्यामध्ये वर्धते, वाढ होते. त्याच्यानंतर नियोजित रूपाने होणारी वाढ होते. विपरिणीमते म्हणजे त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू बदल होतो. शरीरामध्ये आपल्या बदल होतो ना हळूहळू. आणि क्षीयते, झीज आहे त्याला. आणि म्रियते, विनश्यती. आणि शेवटी एक दिवस तो नाश पावतो. असं या देहाला विकार आहे. हे कशासाठी जाणून घ्यायचं हो? हे स्थूल शरीराला विकार आहे, पण आत्मा अविकारी आहे. तर हा स्थूल देह जाणार आहे हे आपल्याला बघितलं. मग हे स्थूल देह केव्हा प्राप्त होते हो आपल्याला? ज्या वेळेस पाप पुण्य समान होतात. 50% पाप आणि 50% पुण्य हे ज्यावेळेस समान होतात त्यावेळेस मनुष्य देह आपल्याला मिळतो. आणि मनुष्य देह मिळतो, मग पाप पुण्याला समान होता त्यावेळेस हा देह मिळतो. आणि मग शरीरात असताना तो सत्कर्मही करतो. आणि त्याचं फळ काय आहे? सत्कर्म करतो त्याचं फळ पुण्य. आणि असत्कर्म करतो त्यावेळेस पाप होतं. आणि अशा प्रकारे पाप पुण्याची विषमता येते. त्यावेळेस तिर्यक योनी मिळते. कुत्रे, मांजर, डुक्कर वगैरे ही तिर्यक योनी मिळते. पहा, तर मनुष्य देह मिळाल्यानंतर मला काय करायचं आहे हे आपण ठरवायचं. आपण पाप करायचं की पुण्य करायचं? काय आपल्याला हे करायचं आहे हे आपण विचार करावा. आणि पाप पुण्य मध्ये आपल्याला शुद्ध पुण्य कमवायचं आहे, त्याचेही फळे जायचं आहे. आणि मग आपल्या ह्या स्थूल देहाची रचना कशी झाली, तर ह्याच्यासाठी गर्भोपनिषद सुद्धा आहे हो. आणि सविस्तर सांगितलेलं आहे. विवेक सिंधू मध्ये मुकुंदराज स्वामींनी देखील ह्याचं सविस्तर सांगितलेलं आहे की मग हा म्हणजे स्थूल देहाची निर्मिती कशी होती. यज्ञापासून पर्जन्य, पर्जन्यापासून अनेक प्रकारच्या वनस्पती म्हणजे अन्नधान्य, त्याच्यानंतर अन्न खाल्ल्यामुळे पुरुषात रेतस बीज तयार होतं. आणि ते रेतस सर्व भूत मात्रांचे उपादान कारण आहे. आणि ते रेतस स्त्रीबीजाशी संयुक्त होऊन त्यापासून प्रजा निर्माण होते. आणि याप्रमाणे पुरुषापासून पुष्कळ प्रजा निर्माण झाली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी प्रजा निर्माण होते. आता हा 15 दिवसानंतर अंड्याचा आकाराचा होतो. गर्भधारणा सांगितलेली आहे, तो अंड्याचा आकाराचा होतो. 1 महिन्यानंतर त्याचे डोळे दिसू लागतात. आणि डोळे दिसू लागतात. 2 महिन्यानंतर हातपाय तयार होतो. नंतर छातीचा पिंजरा तयार होतो. हा स्थूल देहाची रचना सांगितलेली आहे. आणि याच्यापेक्षाही सविस्तर त्या गर्भ उपनिषदामध्ये सांगितलेले आहे. आणि हा पिंजरा तयार होतो. 3ऱ्या महिन्यामध्ये उदर, कंबर, पाठ वगैरे तयार होते. 4थ्या महिन्यात मांड्या तयार होतात. आणि 5वा महिना हाड आणि शरीराची जाळे तयार होते. 6व्या महिन्यामध्ये कातडी आणि रोम. 7व्या महिन्यामध्ये नखे, केस आणि अंतकरण तयार होतं. आणि अंतकरण तयार होतं म्हणजे अंतकरणाचे धर्म प्रगट होतात त्याच्यामध्ये. अंतकरण तयार होतं म्हणजे त्याच्या अंतकरणाचे धर्म प्रगट होतात. आणि म्हणून आपण काय करतो, 7व्या महिन्यामध्ये हिरवा शालू आपण त्या स्त्रीला देतो.
आणि तिचा कार्यक्रम करतो आणि 7व्या महिन्यामध्ये आपल्या मनाची घडण तयार होते. म्हणून 7वा महिना अत्यंत त्याच्यामुळे आपण म्हणतो की आता तिने शांत राहायला पाहिजे, तिने अनेक म्हणजे चांगले चांगले ग्रंथ वाचायला पाहिजे आणि आपलं चित्त शांत ठेवायला पाहिजे. ह्याचं कारणच त्यामागचं आहे की मनाची घडण तयार होते आणि 7व्या महिन्यामध्ये 8व्या आणि 9व्या मध्ये पुनर्जन्माचं स्मरण होतं आणि पुनर्जन्माचं स्मरण होऊन दुःख होतं त्याला. आणि असा निश्चय करण्यासाठी म्हणजे दुःख होते आणि जो हे वाचन करतो ना, हे कशासाठी सांगितलं? आपल्याला वैराग्य निर्माण आहे आपल्या मनामध्ये, त्याच्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि वैराग्य निर्माण होऊन तो मुक्त होणार असा निश्चय करण्यासाठी हे सर्व सांगितलेलं आहे. मुकुंदराज स्वामी म्हणतात त्याच्यासाठी मी सांगितलेलं आहे सगळं, की ह्याच्या प्रती वैराग्यता अनासक्ती आपल्यामध्ये निर्माण यायला पाहिजे. आणि म्हणून नंतर मातेच्या प्रसूती वेदना होता, मूर्छा येईपर्यंत तो जीव अडकलेला असतो, तगमग करतो, शिणतो आणि नंतर जन्म. यावेळी पूर्वीच्या वेदना विसरून कोहम कोहम करतो. तो काय करतो? कोहम कोहम रडतो आणि नंतर त्या रडायला लागलाय की त्या रडण्यापासून स्वरूपाचा शोध सुरू होतो. त्या रडण्यापासूनच स्वरूपाचा शोध होतो. आणि अशा प्रकारे जीवात्म्याला स्थूल देहाची प्राप्ती होते आणि तो देह पंचमहाभूतापासून असून कोणत्या भूताचा कोणता अवयव घडतो तेही आपण बघितलं. सांगतात की मग आपल्याला विचारांनी काय करायचं हे कशासाठी सांगितलं, की विचारांनी आपल्या देहाचे सर्व अवयव पंचभूतांना देऊन टाकणे. कारण हे दिलेलं कोणी आहे? हो, भगवंतानी दिलेलं आहे. मग हे पंचभूताचं शरीर ज्याचं त्याला देऊन टाकायचं. आपण शेजाऱ्याकडून समजा मला भाजी करायची, माझ्याकडे बटाटे नाही, मी 5 बटाटे घेऊन आले तिकडनं शेजाऱ्याकडनं, तर मी 5चा एक बटाटा जास्तीचा तिला देऊन टाकते आणि दिलं की मला मोकळं वाटते. आपण पहा कर्ज उचलतो आणि ज्यावेळेस कर्ज देऊन टाकलं ना की आपल्याला बरं वाटतं. तसं हा पंचभूताचा देह भगवंतानी आपल्याला दिलेला आहे, तो त्याला देऊन टाकायचा. कारण त्यांनी दिलेला आहे ना, मग त्याला देण्यासाठी रडायचं कशाला? त्याला त्याचा तो देह देऊन टाकायचा. आणि शक्य आणि हा विचार जर सांगितला तर शरीर पंचभूताचा देऊन स्वचा शोध घ्यायचा. मग हा शरीर असताना मला काय करायचं आहे? हा पंचभूताचा पंचभूताला देऊन टाकला, मी काय करायचं? मी स्वचा शोध घ्यायचा. कशाचा शोध घ्यायचा आहे मला? स्व, माझं मूळ स्वरूपाचं त्या अधिष्ठानाचा शोध मला घ्यायचा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि असं स्थूल देह अष्टधा प्रकृतीचा बनलेला आहे. याच्यामध्ये 5 तत्व आणि 3 गुण म्हणजे पंचमहाभूते आणि 3 गुण याच्यामध्ये आहे. आणि हा स्थूल देहाचा एवढा बारकावा सांगितला आहे समर्थांनी. आणि हा बारकावा आपण ज्यावेळेस पाहू तर स्थूल देह अष्टधा प्रकृतीचा आहे आणि 3 गुणांचा पंचमहाभूत आणि 3 गुण याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणून एक ओवी सांगितलेली आहे मुकुंदराज स्वामींनी, अस्तित्वच्या मांस नाडी रोम हे कठीण 5 अंश पंचीकृत पृथ्वीचे साच या स्थूल देही. या स्थूल देहामध्ये काय असतं? पंचीकृत पृथ्वीचे साच स्थूल देही म्हणजे पंचीकृत पृथ्वी तत्व पण याच्यामध्ये आहे, आपल्याच याच्यामध्ये आहे. आणि जे आपल्यामध्ये आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो, आपल्यामध्ये ही तत्व आहेत, पृथ्वी तत्व आहे. आणि कशाच्या माध्यमातून आहे ही पृथ्वी तत्व? आपल्यामध्ये अस्थि तत्व आहे ना, अस्थि, त्वचा, स्नायू, नाड्या, रोम हे पृथ्वी तत्वाचे आहेत. हे सगळे पृथ्वी तत्वाचे आहेत. आणि आपल्यामध्ये जलतत्वही आहे. त्यामुळे लाळ, मूत्र, रक्त, मज्जा, रेत ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात.
याच्या व्यतिरिक्त आपल्यामध्ये तेज तत्व आहे, म्हणून आपल्याला भूक लागते. तेज तत्व असल्यामुळे तहान लागते. कशामुळे लागते? तर आपल्यामध्ये ते तेज तत्व आहे म्हणून. म्हणून झोप, आळस, संभोग ह्या सगळ्या गोष्टी या तेज तत्वाच्या आहेत. या व्यतिरिक्त वायू तत्व आपल्यामध्ये आहे आणि या वायू तत्वामुळे आकुंचन आणि प्रसरण, पाय जवळ घेतो, लांब करतो, है ना, या सगळ्या गोष्टी, वळणे, धावणे, उठणे, बसणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे होतात, कारण आपल्या शरीरामध्ये वायू तत्व देखील आहे. याशिवाय आकाश तत्व सुद्धा आहे. आकाश म्हणजे पोकळी, आणि हे आकाश तत्व आहे. हे आकाश तत्वामुळे आपल्याला क्रोध येतो. काम, क्रोध, शोक, लोभ, हे सगळे मोह, भीती. आपल्याला भीती पण वाटते ना. का बरं आपल्याला भीती वाटते? याचा आपण कधी विचार केला का? आपल्याला भीती जी वाटते ना, तर आकाश तत्व आपल्यामध्ये असल्यामुळे. म्हणून समर्थ म्हणतात, भय व्यापिले सर्व ब्रह्मांडी आहे. सगळीकडे भय आहे हो. आपल्याला कोणाविषयी भय वाटतं, आणि प्रत्येक प्राण्यालाही भय वाटतं. उंदराला मांजरीचं भेव, मांजरीला कुत्र्याचं भेव, अशी भीती वाटते. का बरं वाटते? आकाश तत्वामुळे. पण छोटे छोटे बारकावे किती टिपले आहे समर्थांनी, आणि संतांनी त्याचा अनुभव हे सगळं मांडल्या, कारण त्यांनी हे सगळं बघितलं. आणि या भयापासून माझी मुक्तता व्हायला पाहिजे, या क्रोधापासून माझी मुक्तता पाहिजे. आपलं शरीर त्याच्याने बनलेलं आहे, पण मला कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या आणि कोणत्या गोष्टी बाजूला सारवायच्या, हे पुरुषार्थ मला करायचं आहे. हे जे सांगितलेलं आहे, हे व्यापक असल्याने आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. हे स्थूल शरीर लिंग देहाचं निवास आहे. लिंग देह म्हणजे सूक्ष्म देह, ते पण याच्या पुढे आपण पाहणार आहोत. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, तर त्यामुळे याच्यामध्ये 6 विकार आपण बघितले. 6 विकार असतात. याशिवाय ही विकाराची गती एकदम होते का? मंद मंद गतीने. शरीर कसं वाटते? हळूहळू हळू. एकदम आपण लहानाचे मोठे कधी झालो का? कोणी बघितलं का? नाही. हळूहळू ह्या गोष्टी मंद गतीने आपल्याकडे येतात. म्हणून विकाराची प्रक्रिया मंद गतीने सुद्धा चालू राहते. यामुळे शरीर जागे असते, आणि या जागृतीमध्ये, आता ही जागृत अवस्था, ही देहाची, स्थूल देहाची जागृत अवस्था आहे. आणि ह्या जागृत अवस्थेमध्ये देह तादात्म्य पूर्ण असल्याने जागृती ही स्थूल देहाची अवस्था मानली जाते. जागृती ही स्थूल देहाची अवस्था मानली जाते. आणि हे जे आहे, मी जागा आहे, मी जागा आहे म्हणजे असे समजणाऱ्या जीवाला अभिमानी विश्व असं म्हणतात. मी जागा आहे, अभिमानी विश्व, या सगळ्या गोष्टी पुढे येणारच आहेत. आपण फक्त, समर्थ म्हणतात ना, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे चत्वार देह जाण आधी, हे सगळं जाणून घ्यायचंय आधी. काय काय आहे या स्थूल देहामध्ये, काय काय आपण करत राहतो आणि काय नाही करायचं. म्हणून त्याचा नंतर निराशही पुढे सांगितलेला आहे. पण काय आहे? आपल्याला फक्त हा देह दिसतो, आपण म्हणजे सर्राटपणे या जगतामध्ये वावरतो. पण हे वावरत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात जर घेतल्या, तर या देहाविषयी आपल्याला काय होते? तादात्म्य राहत नाही. आणि मग देह खरा नसून केवळ आत्माच सत्य आहे हे लक्षात येते. म्हणून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या देहामध्ये काय आहे? पंचधा प्रकृती आपण बघितली. या व्यतिरिक्त 3 गुणही आहे याच्यामध्ये, सत्व, रज आणि तम. म्हणून याला अष्टधा प्रकृती म्हटलेलं आहे. मग ही जी अष्टधा प्रकृती आहे, मग हा स्थूल देह कशाने घेरलेला आहे आपण बघितलं. पंचमहाभूत, 3 गुण, सत्व, रज, तम. पंचमहाभूत आपण बघितले, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आणि 3 गुण, आणि याशिवाय कर्म. ह्या स्थूल देहाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी, कर्म कशाच्या माध्यमातून करतो आपण? या स्थूल देहाच्या माध्यमातून करतो. म्हणून या 3 गोष्टी, यामुळे हा प्रपंच आपल्या मागे लागलेला आहे.
या स्थूल देहामुळे हा प्रपंच आपल्या मागे लागलेला आहे, संसार. मग हा जो आहे, मग या 3 गुणांमध्ये आपल्याला 3 गुणामध्ये न राहता गुणातीत व्हायचं आहे. म्हणून आपण शंकराला ज्यावेळेस बेलपत्र वाहतो ना, तर 3 पानांचं बेलपत्र वाहतो. का बरं? 3 पानांची दुर्वा वाहतो गणपती, 3 बेलाचं बेलपत्र वाहतो. मग हे 3च पान का घ्यायचे? कारण सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांच्या अतीत आपल्याला व्हायचं आहे. आणि अतीत व्हायचं आहे म्हणजे गुणातीत व्हायचं आहे. या गुणामध्ये रमायचं नाही, रंगायचं नाहीये, याच्याही अतीत व्हायचं आहे. म्हणून गुणातीत होण्यासाठी ते बेलपत्र आपल्याला शंकराच्या पिंडीवर आपण ठेवतो आणि नंतर नमस्कार करावा की हे भगवंता तुझ्या अनुसंधानामध्ये मला राहू दे. ह्याच्यासाठी ते बेलपत्र मनापासून व्हायचं. एकच बेलपत्र व्हा, पण अगदी मनापासून हा भाव ठेवून वाहू, त्यावेळेस निश्चितच त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. तर गुणातीत होण्यासाठी आहे. म्हणून आपण मोठ्या मोठ्या गंगेमध्ये किंवा नर्मदेमध्ये स्नान करतो ना, त्यावेळेस सत्वगुणाची डुबकी घेतो, रजोगुणाची 3 डुबक्या घेतो. हे पण त्याच्यासाठी घ्यायची आहे. कारण ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, या गुणांच्या बाहेर पडायचं आहे, गुणातीत व्हायचं आहे आणि गुणातीताचा प्रवास आपल्याला करायचा आहे. आपण म्हणतोय गुणातीतम की गुणरहितम, पण हा भाव आपल्या त्याच्या पाठीमागे असायला पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, माझे त्रिगुणात्मक मन काय करायचं आहे, माझं त्रिगुणात्मक मन आहे हे भगवंता तुला अर्पण आणि मला गुणातीत होऊ दे. हा भाव ठेवून तो बेलपत्र मनापासून शंकराला वाढलो, त्याचं निश्चित रूपाने आपल्याला त्याचं फळ मिळतं. तर अशा प्रकारे गुणातीत झाल्याशिवाय चित्त आत्मज्ञानाने भरत नाही. चित्त आपलं पूर्ण आत्मज्ञानी भरून जायला पाहिजे असं जर वाटत असेल तर हा भाव आपला जवळ ठेवायला पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, गुणातीत व्हायचं आहे आणि या 3 अवस्थाशी तादात्म्य व गुणाचे बंधन. आपण बंधनात का पडतो? कारण या 3 गुणाशी तादात्म्य ठेवल्यामुळे आपण या बंधनामध्ये अडकतो आणि या बंधनापासून माझी सुटका व्हायला पाहिजे. म्हणून जीव अनेक जन्म घेतो. या कर्माच्या बंधनातून, या कर्माच्या कचाट्यातून जर आपली सुटका करून घ्यायची असेल, ती गुणातून सुटका करायची असेल, तर आपल्याला गुणात या माध्यमातून काय करायचं आहे, मनापासून भगवंताला आळवायचं आहे. म्हणून 3 गुणाच्या प्रेरणेने चित्त ज्या विषयांना घट्ट धरून ठेवतं ना, त्यावेळेस तिला अवधारणात्मिका वृत्ती असं म्हणतात. की अवधारणिका वृत्ती म्हणजे ते चित्त अवधारण करून ठेवतं, घट्ट पकडून ठेवतं त्या गोष्टींना आणि म्हणून त्यानुसार इंद्रिय काम करतात आणि इंद्रिय तशी तशी धावतात आणि आपण विषय संपादन करत राहतो. विषय तरी किती आहे तो? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय. या व्यतिरिक्त मानसभोग कोणते आहे? सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा. हे 10 विषयाच्या याच्यामध्ये आपण अडकतो आणि हा स्थूल देह काय होतो, या सगळ्या गोष्टींमुळे कर्माच्या बंधनात, गुणाच्या बंधनात, सगळ्या विषयामध्ये, कर्मामध्ये अडकतो आणि स्वतःलाच बंधनात टाकून देतो. या सगळ्यातून आपल्याला सुटका करायची आहे. इतके बंधनं आपल्याला आहेत हे माहीतच नसतं. आणि म्हणून आता या स्थूल देहाचा चित्तावर कसा परिणाम होतो पहा, या 3 गुणाच्या माध्यमातून. हे आपण थोडस पाहूया की या 3 गुणाच्या माध्यमातून आपलं चित्त काय करतं, चित्ताचे म्हणजे कोणत्या गुणाच्या प्रभावात आपण राहतो, तर काय काय होतं. तर सत्वगुण, स्वामी म्हणतात मुकुंदराज स्वामी, सत्वगुण चित्ती प्रगटे तेव्हा पुण्य वासना उमटे, इंद्रिय किरू आदटे परिसंते होती. म्हणजे ज्या वेळेस चित्ताला सत्वगुणाची प्रेरणा मिळते, ज्या वेळेस आपल्यामध्ये सत्वगुण वर बसतो, त्यावेळेस जीवाला पुण्यकर्मे करावीशी वाटतात आणि सत्कर्माची ओढ लागते. पहा ओढ कशी लागली, इतकी थंडी असताना
ब्लँकेट बाजूला सारून आपण सगळेजण ऐकत आहात. का बरं ऐकत आहात? कारण सत्वगुणाची ओढ आपल्यामध्ये असते आणि ह्या सत्वगुणाची ओढ असल्यामुळे आपण सत्कर्म करू शकतो. आणि ज्या वेळेस चित्ताला रजोगुणाची प्रेरणा असते, त्या चित्ताला रजोगुणाची प्रेरणा असते ना, त्यावेळेस या चित्तामध्ये लोभ आणि आसक्ती निर्माण होते. जाऊ दे ना, आजच्या दिवस नाही ऐकलं तर काय, इतकी थंडी पडून राहिली, पुन्हा ब्लँकेट पांघरून घेतो, अंगावर घेतो, झोप लागते. लोभ झोपेचा आणि पुन्हा त्या आळसामध्ये राहतो. हा लोभ आहे. आणि त्यावेळेस त्या चित्ताला त्याच्यामध्ये आसक्ती, झोपेची आसक्ती निर्माण होते. आणखीन 1-2 ब्लँकेट घेतो, आणखीन पांघरून घेतो, नंतर उद्या ऐकू आजचं. तर अशा अशा रीतीने हा रजोगुण आपल्यावरती हावी होतो आणि इंद्रियाविषयी मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. आणि एवढंच नाही तर अनेक इंद्रियाच्या माध्यमातून तो विषय मिळवण्याचा प्रयत्न करतो. रजोगुण जर वरती असेल, भगवद्गीतेमध्ये पूर्ण एक गुणांचा दिलेला आहे, पूर्ण एक अध्याय. कसे कसे गुण कसे प्रभावित करतात, पूर्ण अध्याय 14वा अध्याय पूर्ण गुणांविषयी आहे. गुणत्रय विभाग योग म्हणून. तर पूर्ण गुणांचं वर्णन आहे. तर रजोगुणामुळे काय होतं, सत्वगुणामुळे काय होतं, कसे तयार होतात, काय काय घडतं, त्याला बाजूला कशी करायचे असते. आपल्यामध्ये हे 3 गुण वर खाली होत राहतात. कधी सत्वगुण वर असतो तर तमोगुण दबलेला असतो, रजोगुण वर असतात तर बाकीचे 2 गुण दबलेले असतात. एक गुण ज्या वेळेस वर येतो ना, त्यावेळेस 2 गुण दबलेले असतात. म्हणून कोणता गुण वरती ठेवावा साधकाने, शिष्याने कोणता गुण वर ठेवावा, तर जास्तीत जास्त सत्वगुण वर ठेवण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा परमार्थ आपल्या हाताशी येतो. म्हणून म्हटलेलं आहे की आपल्यामध्ये लोभ केव्हा तयार होतो, आसक्ती, लोभ, विषयांची आसक्ती, ज्या वेळेस आपल्यामध्ये रजोगुण प्रभावी होतो, रजोगुणामध्ये निर्वाह वाटतं आपल्याला. आणि ज्या वेळेस तमोगुण आपल्यामध्ये असतो, तमोगुणची प्रेरणा ज्या वेळेस असते, त्यावेळेस क्रोधाने शरीर तापतं आणि आळसानी सत्संगाच्या वेळी झोप येते. का बरं? तमोगुण हावी होतो म्हणून. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, त्यावेळेस तमोगुण वर असला तर त्याच्या हातून पाप कर्म घडतात, पाप कर्म होतात त्यावेळेस. आणि अशा वेळेस तो तिर्यक योनीला प्राप्त होतो. गिधडे कुत्रे आपण बघितले की ही योनी आपल्याला मिळते आणि हे सतत आपले लचके तोडत राहतात. अशा या 3 गुणाचं बंधन या जीवाला असतं. आणि हे बंधन आहे, यातून सुटण्यासाठी 3 गुणांच्या अतीत व्हावं, गुणातीत व्हावं. म्हणून म्हटलेलं आहे की जोपर्यंत जीवदशा आहे, जोपर्यंत आपण या जीवदशेमध्ये रंगतो, त्यावेळेस जीव ब्रह्मा असा अनुभव येत नाही. मग ही जीवदशा आपल्याला बाजूला करायची आहे. या जीवदशेतून आपल्याला बाहेर करायचं आहे. नाही तोपर्यंत जन्म मरणाचा फेरा सुरू राहतो. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर आपल्याला निसटायचं असेल तर यासाठी श्री गुरुची अत्यंत आवश्यकता आहे. आहे की नाही, श्री गुरुची अत्यंत आवश्यकता. म्हणून या स्थूल देहाचा आपण काय करायचं आहे, आपल्याला निराश करायचा आहे. हा स्थूल देहाचा आपण निराश करू ना, त्यासाठी आपल्याला पूर्व तयारी करावी लागणार आहे. निराश करण्यासाठी पूर्व तयारी करावी लागेल. पण पूर्व तयारी करू ना, त्यावेळेस याचा निराश होतो. जसं मला MBBS ला जायचं आहे, तर मला आधी एंट्रन्स एक्झाम पास करावी लागतात. कोणतीही आजकाल परीक्षा द्यायची असेल तर एंट्रन्स एक्झाम पास झाल्याशिवाय तो त्याचा अधिकारी बनू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे जर मला या गोष्टींचा, स्थूल देहाचा निराश करायचा असेल तर त्याच्या आधी मला पूर्व तयारी करावी लागेल. मग ही पूर्व तयारी काय आहे हो, ह्याच्याविषयी आपण थोडक्यात पाहू. की आता वृत्ती जेव्हा
मला आता माझी वृत्ती स्थूल देहामध्ये मी राहतो आणि ही वृत्ती जेव्हा सूक्ष्म देहात रमून राहते तेव्हा आपोआप स्थूल विषयात म्हणजे स्थूल देहाचा निराश होतो. सूक्ष्मामध्ये रमली की स्थूल देहाचा निराश होतो आणि मग त्याचा विसर पडतो. पण त्याच्यासाठी मला पूर्व तयारी करावी लागेल. मग ही तयारी करत असताना स्थूल देहाविषयी आपल्या मनामध्ये अनासक्त वृत्ती तयार व्हायला पाहिजे. अनासक्त वृत्ती कशी तयार होते आपल्यामध्ये स्थूल देहाविषयी? अनासक्त वृत्ती आपल्याला तयार करावी लागेल आतमध्ये. तर जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आसक्त असतो. किती छोटी गोष्ट असते तरी आपण त्याच्यामध्ये आसक्त असतो. कशा प्रकारे आसक्त असतो? एक खिळा जरी असला ना तर तो उचलून ठेवतो आणि केव्हा तरी आपल्याला उपयोगी पडेल. आणि वास्तविक ज्या वेळेस त्याचा उपयोग करायचा असतो, खिळा आपल्याला पाहिजे असतो, त्यावेळेस तो खिळा सापडतच नाही. तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आसक्त असतो. एवढंच नाही हो, बायकांची पण आमची काय सवय असते माहिती का? कुणी पाहुणे आले माझ्याकडे, तर मी त्यांना साडी देते. आता साडी दिल्यानंतर तिला साडी मी देऊन दिली. पण साडी दिल्यानंतरही आम्ही म्हणतो, "तूच घालायची बरं का, चांगली साडी आहे." भारीची हळूच कानामध्ये सांगतो, "भारीची साडी आहे." म्हणजे वस्तू दिल्यानंतरही आपली आसक्ती त्याच्यामध्ये असते. तर एवढी आसक्ती आपल्यामध्ये असते छोटी-छोटी, ती हिंगाची डब्बी असते ना, त्या हिंगाच्या डब्बीचा वास जाता जात नाही. तशी ही आसक्ती आपल्याला घेरून असते आणि ही आसक्ती घेरून असल्यामुळे आपल्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये आपण अनासक्त वृत्ती तर राहतच नाही आणि एवढे आसक्त आपण होऊन जातो. तर आम्ही संत म्हणतात, की अनासक्त वृत्तीने राहायचं आहे. या देहाविषयी पण अनासक्त वृत्तीने राहायचं आहे. आता इतर विषयामध्ये आपण असं राहतो, तर या देहाविषयी अनासक्त वृत्ती आपल्याला ठेवावीच लागेल ना. तर या गोष्टीच्या ज्यावेळेस आपण अनासक्त राहू, या प्रपंचामध्ये अनासक्त वृत्तीने राहू, त्यावेळेस ही आसक्ती आपल्यामध्ये हळू येणार आहे, अनासक्त वृत्ती येणार आहे आणि आसक्त आहे, आसक्तपणा आपल्या या प्रपंचातला कमी होणार आहे. मग या आधी वस्तूचं आपण हे करू, पण देहाविषयी जाता जात नाही. तर देहाविषयी पण ज्यावेळेस मी आत्मा आहे या विचारामध्ये राहू, त्यावेळेस देहासक्ती कमी होते. आणि त्याच्यानंतर स्थूल देहाविषयी वरचे ममत्व कमी आपल्याला करावं. देहावरचं ममत्व कमी करावं. आपण या देहामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये मला हीटर पाहिजेच. त्याच्यानंतर गरमीच्या दिवसामध्ये मला एसी पाहिजेच. त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही. तगमग होते. शमदम कसा साधणार हो? या लहान गोष्टीमध्ये पण आपण जर आसक्त राहिलो तर. तर अनासक्त वृत्ती ठेवायला लागेल. या शरीरावरचं ममत्व कमी करावं लागेल. ममत्व केव्हा कमी होईल? ज्या वेळेस मला वाटते मला असंच पाहिजे. मला ही जेवताना मला हे असंच पाहिजे. त्याच्याशिवाय माझं होतच नाही. असं नाही. जे आहे ठीक आहे. असं आहे ठीक आहे, तसं आहे ठीक आहे. अशी वृत्ती आपण जर करू, तर ही आसक्ती, ममत्व आपलं याच्यावरचं कमी होणार आहे. आणि आसक्ती कमी झाली, की वृत्ती मग त्याच्यामध्ये रमतच नाही. जे असेल ते ठीक आहे. ठीक आहे, बस. कसं झाली हो भाजी? छान झाली. मीठ जरी नसलं तरी छान झाली. तर असं ममत्व आपल्याला हळूहळू आसक्ती कमी करायची आहे. वृत्ती त्याच्यामध्ये रमत नाही आणि वृत्ती त्याला सोडत नाही. त्याप्रमाणे पुढील देहात रमते. मग वृत्ती आता स्थूल देहामध्ये नाही रमत. आता ती सूक्ष्म देहामध्ये रमायला लागते. अशी आसक्ती आपल्याला कमी करायची आहे. पहा ही फक्त निराशाची पूर्वतयारी सांगितलेली आहे. आणि मग देह कुटुंबाच्या कर्तव्याच्या, समाजाच्या, नीतीच्या, धर्माच्या, श्री गुरूंच्या म्हणजे कोणाच्या तरी कार्यात याला लावावं लागेल. आपली वृत्ती कुठे लावावं लागेल? आपली वृत्ती ही कोणाच्या तरी कुटुंबाच्या कार्यात लावायची किंवा मग ईश्वराच्या कार्यात लावायची, समाजाच्या निमित्ताने त्या कार्यात लावायची आणि म्हणजे सर्वात महत्वाचं ती श्री गुरूंच्या किंवा भगवंताच्या कार्यात लावायची. म्हणून या कार्यात आपण ज्यावेळेस रमू त्यावेळेस
त्या गोष्टीला देऊन टाकला तर त्याच्यावरचं ममत्व कमी होतं. हळूहळू या गोष्टीचं ममत्व कमी होतं, कारण आपली वृत्ती श्रीगुरूलाच देऊन टाकली. त्यांच्याच विचारात राहिलो तर बाकीचे विचार आपल्यामध्ये येतच नाही. नाहीतर बाकीच्या विचारामध्ये आपण एवढं धुमसतो की तेही पुढे येणारच सांगणार आहे, म्हणजे अंतःकरण आपलं कसं धुमसत राहतं. तर अशा प्रकारे अंतःकरण सतत बाकीच्या इतर गोष्टीमध्ये, अनावश्यक गोष्टीमध्ये रमतं. तर त्याच्यामध्ये न रमता भगवंताच्या ठिकाणी आपली वृत्ती रमायला पाहिजे, श्रीगुरूंच्या विचारांशी आपली वृत्ती रमायला पाहिजे. तर आपोआप त्याच्यावरचं ममत्व देहावरचं कमी होतं. मी देह असे म्हटले की त्याचे लाड, कोड, कौतुक, ऐश, आराम या सगळ्या गोष्टी येतात. आणि मग त्याचे चोचले पुरवण्यात, त्याचे चोचले म्हटलेलं बरं का, हे चोचले पुरवण्यातच आपला वेळ जातो. असंच पाहिजे म्हटल्यानंतर काय, 4 भाज्या जरी केल्या पण एखादी भाजीमध्ये काही कमी जास्त नसलं किंवा काही त्याला आणखीन हवं असलं समोरच्या व्यक्तीला, तर ते चोचले पुरवण्यातच वेळ चालला जातो. आणि या सर्व व्यवस्थेत मन गुंतते आणि त्यामुळे आपण देहामध्ये आसक्त होत राहतो. हे असंच पाहिजे म्हटलं ना की त्याच्यामध्ये आपण आसक्त होतो. जे असेल ते म्हटलं ना तर मग त्याच्यामध्ये आपण आसक्त होत नाही. आणि असं जे चोचले पुरवण्यामध्ये आपलं मन राहते आणि त्याच्यामुळे आपण या देहासक्तीमध्ये आपण वावरत राहतो. मग यावेळेस विचार करायचा, देह माझा नसून वरील गोष्टीचा आहे, भगवंताचा आहे, श्रीगुरूंनी देहाला हे केलेलं आहे, वळण दिलेलं आहे. ह्या विचारामध्ये जर राहिलं तर या आसक्ती कमी होतात. आणि म्हणून त्याच्या कार्याला देऊन टाकावा आणि त्या कार्यामध्ये, त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला झोकून द्यावं. आणि असं झोकून दिलं ना तर ह्या देहावरची मालकी कमी होते. ह्या देहावर जी आपली मालकी गाजवतो ना आपण, ही मालकी कमी. असंच पाहिजे म्हटलं की मालकी, पण जे आहे ते ठीक आहे म्हटलं की ही मालकीच कमी होते ही देहावरची. आणि मग देहाची मालकी राहत नाही. देह प्रपंचासाठी झोकून द्यावा, समर्थही म्हणतात. म्हणजे देह प्रपंचात जसं सुखे करो काम, देह प्रपंचाला देऊन टाकायचं, पण मन भगवंताला द्यायचं. आणि असं करता करता त्याच्यावरती ममता कमी होते. हे समजायचं की देह काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे. हा जर आपण विचार ठेवू, देह काळाचा, धन कुबेराचं, की असे मानले, इथे आपला पक्का निश्चय व्हायला पाहिजे. देहासक्तीमध्ये न राहता, देह कोणाचा आहे? देह काळाचा आणि धन कुबेराचा आहे. मग त्याच्यावरती मी एवढी आसक्ती का ठेवावी हो? कारण हे पंचभूताचं शरीर भगवंतांनी मला दिलेलं आहे. किती काळ दिलेला माहित नाही मला, किती वर्ष राहणार ही माहित नाही. मग हे शरीर आहे तोपर्यंत त्याच्या नामामध्ये राहिलं, त्याच्या ध्यानामध्ये राहायचं, त्याच्या अनुसंधानामध्ये राहिलं. आणि इथं आपण ज्यावेळेस रमत गेलो तर मग या देहावरची आसक्ती कमी होते. मग देह काळाचं म्हटलं तर नाही, एक दिवस तो जाणार आहे. राजा महाराजा किती मोठी मोठी व्यक्ती होऊन गेली, त्यांचा देह गेला तर आपलं कुठे आहे? आपलाही हा एक दिवस देह जाणार आहे. पण देह जाण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी आपल्याला कळवून घ्यायच्या आहेत. म्हणून समर्थांनी इतके बारकावे सांगितले हो. या निमित्ताने माझाही अभ्यास झाला. एवढे बारकावे. आपण स्थूल देह म्हटलं की पटकन आपण बस स्थूल देह आहे एवढं करून मोकळं होतो. पण या स्थूल देह काय काय कार्य करते, कुठं कुठं आपल्याला घेऊन जाते, कसं कसं हे करते, त्या सगळ्या गोष्टी समर्थांनी सांगितली आहे. देह काळाचा आहे, धन कुबेराचा आहे असे म्हणावे, असा पक्का निश्चय आतमध्ये घट्ट बांधून ठेवावा. आणि देह ईश्वराचा, त्याने मला उधार दिलेला आहे. आपण बघितलं आहे, देहाने प्रपंच आणि मन बुद्धी भगवंताला द्यावी. देहाने प्रपंच करावा पण मन बुद्धी भगवंताला द्यावी. आपण उलट करतो. आपण भगवंताला पैसा देतो, किती किती हार बेल फुले कुठून कुठून आणतो, पैसे अर्पण करतो, सगळं अर्पण करतो. पण मन बुद्धी कधी अर्पण करते बा? नाही, मन बुद्धी अर्पण करतच नाही. म्हणतो आपण तन मन धन सब कुछ है तेरा, तन मन धन सब कुछ है तेरा म्हणतो, पण ऍप्लिकेशन मध्ये ते नसतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये आणायच्या, आचरणात आणायच्या आहेत.
तरच ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो. म्हणून देहाने प्रपंच आणि मन भगवंताला मनबुद्धी अर्पण करावी. आपण बाकीच्या गोष्टी पैसा अडका सगळं अर्पण करतो, पण मनबुद्धी कधी देवाला देत नाही. ती आपल्या जवळच ठेवतो. मनबुद्धी भगवंताला. म्हणून भगवद्गीता म्हणते मय्येव मन अधस्व मयी बुद्धी निवेशय. अर्जुना, तू मला फक्त मनबुद्धी अर्पण कर, बाकी मला काहीही नको. आणि आपण उलट करतो, आपण सगळं देतो आणि मनबुद्धी आपल्याकडेच ठेवतो. मनबुद्धी कधीच अर्पण करत नाही. म्हणून हे देहाने काय करायचं, मनबुद्धी भगवंताला अर्पण करायची. देहाने देह धर्मासाठी सत्कारणी लावायचा, धर्मासाठी म्हणजे मोक्षासाठी हा देह आपल्याला वापरायचा आहे. हा जो आपल्याला मिळालेला देह आहे ना, हा मोक्षासाठी त्याचा वापर करायचा आहे. भगवंतांनी स्वतः धर्मरक्षणासाठी अवतार घेतला. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, आपल्याला माहिती आहे. मग त्यांनी स्वतः काय केलेलं आहे की ह्या गोष्टी सगळ्या काय केल्या आहे, धर्मरक्षणासाठी अवतार घेतलेला आहे भगवंतांनी स्वतः सुद्धा. आणि देह सत्कारणी लावावा. म्हणून धर्मासाठी, अध्यात्मासाठी, संत सेवेसाठी, श्री गुरु सेवेसाठी हा देह त्यांनी अर्पण केला. हा देह भगवंताला अर्पण करावा. काही वाचिक तपाने देहासक्ती कमी होते. ज्यावेळेस आपण तप करायला लागतो ना, काही तप, वाचिक तप, मानसिक तप, हे तप करायला लागतो ना, त्यावेळेस देहासक्ती आपोआप कमी होते. आणि प्रपंच देहाचाच असतो, अशाने देहासक्ती कमी होते. देहासक्ती कमी झाली तर परमार्थ दृष्टीने, देहासक्ती कमी झाली की परमार्थिक दृष्टीने काय होते, हळूहळू ती देहासक्ती क्षीण होते. आणि देह श्री गुरूंचा, ईश्वरांचा असा ठरवला तर त्यांच्या कामाला तो वाहून द्यावा, झोकून द्यावा या देहाला. आणि अशा प्रकारे अनासक्ती काय होते, मग आसक्ती आपल्या देहावरची हळूहळू आसक्ती कमी होत जाते. आणि अशी आसक्ती आपल्याला कमी करायची आहे. साधकाने काय करायचं आहे, उदात्त करण्यासाठी, उदात्त जीवन करण्यासाठी काय करायचंय, वृत्तस्थाप्रमाणे आपला स्थूल देह झिजवावा. आणि स्थूल देहाविषयीच मग तो झिजवला, सत्कारणी लावला, मग त्याच्यावरची आसक्ती आपोआप कमी होते. ही फक्त पूर्वतयारी सांगितलेली आहे निरासासाठी. आणि मग आपला स्थूल देह झिजवावा आणि देहाविषयीची आपली आसक्ती कमी होते. त्यासाठी सेवा तत्पर व्हावं, कर्तव्य तत्पर व्हावं आणि सगळं समर्पण भाव आपल्याला धारण करू शकतो आपण. समर्पणाची भावना आपल्या मनामध्ये पक्की रुजवावी. देह झोकून लावणारी व्यवस्था आपल्या संस्कृतीत दिसतेच. आपण ज्या वेळेस 4 आश्रमांचा विचार करतो, ते आश्रम कशासाठी संतांनी तयार केलेले आहे शास्त्रांनी, की ब्रह्मचारी आश्रमात काय करायचं, विद्यार्जन करायचं, गुरुसेवा करायची आहे. ग्रस्त आश्रमामध्ये प्रापंचिक कर्तव्य पार पाडायची आहे आणि वडीलधाऱ्यांची सेवा करण्यासाठी आहे. आता वडीलधाऱ्यांची सेवा हा तर विषय निघूनच गेला प्रपंचामधला. वडीलधाऱ्यांची सेवासाठी आहे आपलं ग्रस्त आश्रम. आणि आपल्याला काय वाटतं की ग्रस्त आश्रम आपला टिकून राहावा, चिरंजीव राहावा, म्हणजे तो कधी समाप्त होऊच नये, कसंही वागावं, कसंही राहावं, खावं पिवं मौज करो, असं नसायला पाहिजे. तर ग्रस्त आश्रमामध्ये प्रापंचिक कर्तव्य व्यवस्थित पार पाडायची, वडीलधाऱ्यांची सेवा करायची, कर्तव्य दक्ष राहायचं. आणि असं ज्या वेळेस करू तर ग्रस्त आश्रमाचं नीट पालन होतं. वानप्रस्थामध्ये अध्यात्म साधनेसाठी देह झोकून जावा, वानप्रस्थाश्रमामध्ये अध्यात्म जीवन जगावं. आणि असं जीवन ज्यावेळेस जगू तर संन्यास आश्रमामध्ये आपला प्रवेश होतो आणि तिथे कर्तव्य दक्ष सेवा तत्पर आपण असतो. आणि मग देहाविषयी पूर्ण अनासक्त वृत्ती आपल्या अंतःकरणात तयार होती. हा आश्रमाचा पण विचार त्याच्यासाठी दिलेला आहे. आणि ही व्यवस्था शास्त्राने सांगून ठेवलेली आहे, तरी पण आपलं तिकडे लक्ष नसतं. आणि असं जो जीवन जगतो त्यालाच परमार्थ जमतो. असं जीवन आपल्याला जगायचं आहे आणि त्याला खरा परमार्थ जमतो. म्हणून म्हटलेलं आहे, त्याची फलश्रुती काय असते हो, तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा शम दम पाहुणा करी.
ह्याची फलश्रुती काय एवढी आपण देहाविषयी जर आसक्त नसलो, अनासक्त वृत्ती ठेवली तर तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा शम दम पाहुणा करी हरी. म्हणून 99% लोक कशातले आहे हो? मी देह आहे असे म्हणणारे आहे. फक्त 1% लोक, 1% संत महात्मे असतात तर मी हॅलो आत्मा आहे, हॅलो मी आत्मा आहे. शांती दया पाहुणा हरी करी, सॉरी, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी, शमदम नाही. बरं, शांती, सॉरी हा तेवढं हे झालंय. तर शांती पाहुणा हरी करी. तर अशा प्रकारे ही ओवी आहे आणि असं आपल्याला राहायचं आहे. आणि 99% मी देह म्हणणारे गटातले आहे आणि 1% मी आत्मा आहे या विचारात राहणारे आहे. म्हणून परमार्थ हा देहासक्ती सोडणाऱ्या शूरांचा पुरुषार्थ आहे. आपल्याला देहासक्ती कमी करायची आणि ही देहासक्ती आपण ज्यावेळेस कमी करू ना त्यावेळेस या देहाचा निराश करताना आपल्याला कठीणता येणार नाही. तर ही पूर्व तयारी आपल्याला आधी करावी लागेल. आणि म्हणून संत म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि देहबुद्धीचा निश्चय ज्या टळेना, समर्थांची ओवी आपल्या मनाच्या श्लोकामधलं 138 नंबरचा जो मनाचा श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हणतात देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना. म्हणजे जोपर्यंत मी देह आहे ही बुद्धी बदलत नाही तोपर्यंत मूळचा आत्माराम मी आहे हा ठेवा आपल्याला सापडत नाही. ही देहबुद्धीच आपल्याला घालवायची आहे आणि ही देहबुद्धी या स्थूल देहाच्या याच्यानेच आपल्याला घालवायची आहे. म्हणून देहबुद्धीतून सुटण्याकरिता आपल्याला विचार करायचा आहे की जे नक्की जाणार आहे त्याच्या नादात मला राहायचं नाही. ही देहबुद्धीमध्ये आपल्याला पक्क हे करायचं आहे की ही जी बुद्धी आहे तिची थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. जे नक्की जाणार आहे ना त्याच्या नादात मला राहायचं नाही. आणि हेच शहाणपणाचं आहे. शरीर गेलं की मी जाणार असं आपल्याला वाटतं. म्हणून या शरीराने जगात जे जे कमावले ते सगळं सोडावं लागणार आहे. जेवढी आपण कमाई केली ना ती सगळी सोडावी लागणार आहे. एवढं सुईचं टोक देखील आपल्या सोबत येत नाही. मग काय येते आपल्या सोबत? जितके आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये राहू, जितके आपण भगवंताच्या सानिध्यात राहू, त्याच्या अनुसंधानामध्ये राहू, ती आपली खरी कमाई आहे. आणि शेवटचा टप्पा म्हणजे मी आत्मा आहे या विचारामध्ये राहू. मी देह नसून मी आत्मा आहे ह्या विचारामध्ये राहू. हा विचारच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे मोक्षापर्यंत. आणि म्हणून संत म्हणतात की शरीर गेलं की मी जाणार ना. या शरीराने जगात जे कमवलं ते सगळे सोडावे लागणार आहे. या 2 कारणाने माणसाला जावे वाटत नाही. ते 2 कारण कोणते आहे? ज्यामुळे आपल्याला या शरीरातून जावे वाटत नाही ते आपण उद्याच्या सत्संगात पाहू. आणि आजचं जे आपण बघितलं स्थूल देहाविषयी आपण पूर्ण विचार बघितले आणि स्थूल देह निराश करायच्या आधी या स्थूल देहाचा त्याची पूर्व तयारी काय करावी लागते हे बघितली. आता त्याचा निराश काय आहे ते आपण उद्या पाहू. आणि या विचार काय काय करायचे आहे. या 2 देह कारणाने माणसाला जावे वाटत नाही. ही 2 कारणे कोणती आहेत ते आपण उद्याच्या सत्संगामध्ये पाहूया. आज आपण इथे थांबूया. ईश्वराच्या अनुसंधानात आपण आज सगळेजण राहूया अशी एक मनोभावे प्रार्थना करते भगवंताला. ईश्वर बुद्धी दे सगळ्यांना आणि आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण. 13 वेळा नामस्मरण कोण घेतं? मी म्हणते हो घ्या. श्रीराम जय